आणि मला वाटतं की सौरभ गोखले तुमच्यासाठी खरं तर ही भूमिका खूप वेगळी आणि महत्त्वाची असणार आहे, कारण की फौजी म्हणून तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात, त्यामुळे सगळाच कस लागलाय, अभिनय, शारीरिक वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत का? इंटरेस्टिंग ऑफकोर्स, कारण मला अशा इन्स्पायरिंग भूमिका करायला नक्कीच आवडते. आणि आत्तापर्यंत माझी पहिली फिल्म होती, त्याच्यात मी पोलीस ऑफिसरची भूमिका केली होती. दॅट वॉज इन 2012-13. आणि त्यानंतर मग बऱ्याच ऐतिहासिक भूमिका केल्या आणि क्रांतिकारकांच्या भूमिका असतील, अशा भूमिका करायला मला नेहमीच आवडतं. पण एका सोल्जरची अशी भूमिका करायला पहिल्यांदा मिळाली, त्यामुळे डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे. पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की भूमिका जर आता सिनेमाचा एक ग्राफ असतो आणि तो जनरली मराठी सिनेमा आपण विचार केला तर 1-1.5 महिन्यात शूटिंग त्याचं पूर्ण रॅपअप होतं समजतं. पण हा सिनेमा गेली 4 वर्ष शूट होत होता. 2019 मध्ये सुरुवात झाली, तेव्हा मी जस्ट सिम्बा करून आलो होतो आणि त्याचा लुक वेगळा होता. सो वी स्टार्टेड ऑन अ डिफरंट लुक. मग कोविडचा कालखंड गेला, मग चित्रपट बंद पडतोय का असं वाटलं. पण घनश्यामजी लकीली परत उभे राहिले, ते परत आले, परत त्यांनी चित्रपटाला सुरुवात केली. मध्ये परत गॅप पडली, कारण काही फायनान्शियल गोष्टींना त्यांना सामोरं जावं असं जायला लागलं. परत त्यातून ते उभे राहिले आणि परत त्या चित्रपटाला सुरुवात झाली. करत करत 4 वर्ष ऑलमोस्ट हा सिनेमा शूट होत होता. त्यामुळे कुठेतरी त्या सिनेमाचा ग्राफ मेंटेन करण्यापेक्षाही त्या कॅरेक्टर्सचा प्रवास, एक दिसण्याचा प्रवास सुद्धा जो असतो, जो दरवर्षी तुमचं दिसणं काही ना काही आणि तुमची पर्सनॅलिटी बदलत जाते, काही त्याच्या गोष्टी त्या चेंज होत जातात. सो ते करणं वॉज मोर चॅलेंजिंग. कारण नाहीतर काय होतं, नाहीतर फ्रेम आता कुठलीही फिल्म तुम्ही जर ओव्हर द पिरियड ऑफ 4 years करत असाल तर ती ना फेजेसमध्ये तुम्हाला जुनी वाटायला लागते. सो हा चॅलेंज मला वाटतं मोहनजींना आमच्यापेक्षाही जास्त होता, कारण 2019चा लुक जो असेल सुरुवात केलेला तो मेंटेन करणं का आत्ताचं करणं, काय करायचं, ती कारण ती फिल्म आत्ता रिलीज होतात ती फ्रेश दिसली पाहिजे. सो ते सगळं म्हणजे मला खरं तर हॅट्स ऑफ टू मोहनजी, कारण आमच्यापेक्षा त्यांच्यासाठी दिस वॉज अ बिगर चॅलेंज. पण सगळ्यांनी हे खेचून आणलंय, आता बघू त्याचा रिस्पॉन्स काय. मला ना अशा गोष्टी करायला भयंकर आवडतं मनापासून. ॲक्शन असेल, कुठलीही चॅलेंजिंग गोष्ट असेल, कुठलीही रिस्की गोष्ट असेल किंवा कुठलीही आउट ऑफ द बॉक्स गोष्ट असेल ना, तर ती मला करायला आवडते. मला रन ऑफ द मिल गोष्टी करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे उलट माझ्या एक्साइटमेंटमध्ये मला झोप येत नाही. असं वाटत कधीच नाही आता हे कसं होणार असं वाटत नाही. मला उलट असं होतं की आता उद्या हे करायचं, त्याच्यामुळे कदाचित मला झोप येणार नाही. पण थँक्स टू मोझेस सर, आम्हाला काम करायला खरंच खूप मजा आली, कारण मी त्यांच्यावर पहिल्यांदा काम केलं. आणि टू माय सरप्राईज आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी केल्यात त्याच्यात वेगवेगळे ॲक्शन डिरेक्टर्स आपल्याला भेटत असतात. ही इज द फर्स्ट पर्सन, ही इज द फर्स्ट मास्टरजी ज्यांना मी इतकं शांत बघितलंय की ते ऍक्शन करतायत असं कुठे वाटतच नाही तुम्हाला. आणि लोकांनाही कळत नाही की इथे ऍक्शन सिक्वेन्स चाललाय जोपर्यंत बंदुकांचे आवाज येत नाहीत किंवा काहीतरी म्हणजे ते सेटवर आहे ते बरेच वेळेला कळत नाही. आणि ही फार मोठी गंमत आहे, कारण ऍक्शन सिक्वेन्स करतानाचा काही ऍक्शन डिरेक्टर्सचा जो स्वतःचा एक वेगळा फोर्स असतो किंवा त्यांची जी एक्साइटमेंट असते ती खूप वेगळी असते. ही इज व्हेरी काम अँड क्वाइट आणि त्यांना परफेक्ट माहिती आहे मला ह्या शॉट नंतर हे करायचं, ह्या शॉट नंतर हे करायचंय. सो त्यांच्याबरोबर काम करणं हे अजूनच इझी होतं, कारण त्यांना त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या, क्रिस्टल क्लिअर होत्या. त्यामुळे ते आम्हाला जेव्हा एक्सप्लेन करायचं की आता याच्यानंतर आपण हे करतोय, असं करतोय, याच्यानंतर हे शूट आउट्स असतील, हा ऍक्शन सिक्वेन्स असेल, त्याच्यात तुला क्रेन लावली जाईल, तुला या झाडावर. सो ते हँडल करणं मलाही मेंटली त्यामुळे डेफिनेटली इझी होतं. आणि बऱ्याच वेळेला चांगलं काय असतं की इतका मोठा ॲक्शन डिरेक्टर आहे आणि त्यांनी त्यांचा ओव्हर द पिरियड ऑफ सो मेनी इयर्स त्यांना इतका एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेप वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स. त्यामुळे मी खूप शिकलो त्यांच्याकडून. म्हणजे मोजेस सरांच्या बाबतीत हे म्हणायला हरकत नाही, ऍक्शन स्पीक्स अलाउड, मच लाउडर. वेल प्राजक्ता तुझ्याकडे वळते. आतापर्यंत आम्ही खरंच कायम तुला वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलंय, खास करून ऐतिहासिक असू दे किंवा मायको. या सिनेमात ट्रेलरमध्ये हे वाक्य आहे, महत्वाची भूमिका असते फौजीची पार्टनर होणं. सो सिनेमा शूट करत असताना त्याचा अनुभव कसा? खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि या चित्रपटामध्ये मी एका फौजीची पत्नीची भूमिका साकारली आहे.
मी सुरुवातीलाच आपले जे फिल्मचे डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, घनश्याम येडे सर यांना मनापासून धन्यवाद म्हणते की इतका छान रोल त्यांनी माझ्या वाट्याला दिला की म्हणजे जसं तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलं की त्याच्यात माझं एक वाक्य आहे की फौजीच्या घरची लक्ष्मी व्हायला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब का आहे किंवा ते का इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. म्हणजे मी कायम असं म्हणते की फौजी हे लाखात एक असतात, पण त्याची जी पत्नी असते तर ती 10 लाखात एक असते. रिअल स्ट्रगल हे खरं तर त्याच्या कुटुंबाचं असतं, कारण स्वतःचा सगळा संसार सोडून स्वतःच्या सगळ्या कुटुंबाचा त्याग करून तो देशसेवेसाठी आपण सुरक्षित राहावं म्हणून लढत असतो. त्यामुळे तू लढ, आम्ही सपोर्ट करतोय, आम्ही मागे आहोत, कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस अशी त्याची पत्नी खंबीरपणे त्याला साथ देत असते, सांगत असते आणि म्हणून तो एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन खरं तर लढत असतो. त्यामुळे इतक्या स्ट्रॉंग भूमिकेसाठी घनश्याम सरांनी माझी निवड केली, त्यासाठी मी सरांचे मनापासून आभार मानते. आणि इतके तगडे सगळे स्टारकास्ट आहेत, म्हणजे सौरभ दादा आहेत, संजय घाबरे सर आहेत, नागेश भोसले सर आहेत, अनेक सर आहेत, अनेक सिनियर ॲक्टर्स आहेत, अरुण नलावडे सर आहेत आणि इतक्या सगळ्या मोठ्या स्टारकास्ट सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खूप छान वाटतं एक कलाकार म्हणून. फिल्म तर खूप अप्रतिम आहे, सगळे सॉंग्स खूप छान आहेत आणि जो फाईट सिक्वेन्स आहे तो सुद्धा खूप छान. आत्ताच फाईट मास्टरबद्दल सौरभ दादाने सांगितलं की तो खूप छान डिझाईन केला आहे. मला असं कायम वाटतं की लव्ह स्टोरी रिलेटेड किंवा नॉर्मल टिपिकल स्टोरीज घेऊन खूप दिग्दर्शक उभे राहतात, पण अशा वेगळ्या धाटणीचे विषय आणि असे वेगळे चित्रपट तयार करावेत हे खूप कमी दिग्दर्शकांना वाटतं आणि त्यातलेच आमचे दिग्दर्शक घनश्याम येडे सर आहेत. त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच खूप विलक्षणीय आहे. म्हणजे एक स्पॉट बॉय पासून त्यांनी सुरुवात केली आणि आता एक उत्तम डिरेक्टर, एक उत्तम प्रोड्युसर म्हणून त्यांचा प्रवास आहे. त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी इतके सिंपल ते वाटतात, पण खरंच खूप छान अप्रतिम असा फौजी हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. खूप छान सोशल मेसेज यातून आहे आणि माझी एक वेगळी भूमिका आहे, खूप स्ट्रॉंग भूमिका आहे. शेवट जो चित्रपटाचा आहे तो खूप काही वेगळंच सांगून जातो आणि नक्कीच तो प्रेक्षकांचं मन हेलावून टाकणारा असा शेवट आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला 13 तारखेला आपल्याला मिळेल. येऊन पोहोचलात आणि आता 13 तारीख डिक्लेअर झालेली आहे, कन्फर्म 13 तारीख. सो त्यासाठी शुभेच्छा. पण आजच्या फिलिंग्स आमच्यासोबत शेअर कराव्या. मी सर्वप्रथम सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माफी मागतो की मला थोडासा उशीर झाला, कारण सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट अशी आहे की आताच सिनेमा आपला सेन्सॉर झाला, तो पण विदाऊट कट. सगळ्यांनी माझंच कौतुक केलं, तर मी काय करणार. पण इथं जे सगळे म्हणतात तो मी काही नाही केलेलं. करता करता माझा भगवंत आहे, मी निमित्त मात्र कारण आहे. प्रत्यक्ष भगवंताला येता नाही आलं म्हणून तुमच्यासारखे लोक माझ्या आयुष्यामध्ये आले. माझे कलाकार असतील, माझे टेक्निशियन असतील, निर्माता तर फक्त मी नावाला आहे. हे सगळं घडलं ते सगळ्यांच्या आशीर्वादामुळे घडलं. पत्रकार बंधू भगिनीच्या चरणी मी नतमस्तक होतो की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या प्रोड्युसर दिग्दर्शकांच्या ताईंनी पण खूप हे केले असतील, पण मी खरं तर माझी पात्रता नाही एवढे मोठे व्हायची. ह्याच्या मागचं फक्त आणि फक्त सगळ्यांचे कष्ट आहेत, माझ्या सगळ्या संपूर्ण टीमचे. मग ते कलाकार असतील, संपूर्ण टेक्निशियन टीम असतील. आणि जर हा सिनेमा उभा राहत असेल, मी थोडीशी खंत व्यक्त करतो, कारण 30 ऑगस्ट हा सिनेमा पुढे जायला कारणीभूत ठरलं. तर माझ्यासाठी जे गॉडफादर होते, ज्यांनी हा घनश्याम येडे, त्यांना 2011 पासून उभं वाटत होतं की हा कुठेतरी उभं राहावं, मोठा डिरेक्टर व्हावं. ते माझे नाथसाहेब आजही एच एन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याच्यामुळं हा आनंद साजरा करावा का दुःख करावा कुठेतरी भीती वाटत होती. काल त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं, तर ते म्हणले होते मला प्रत्येक चॅनलला, प्रत्येक टीव्हीला तुला प्रत्येक ह्याच्यावरती बघायचं आणि तू खचू नको. म्हणून आज माझ्या दोन्ही बहिणी आज इथं आहेत. मला माहित नाही काय झालं, आणि आता या आपल्या चित्रपटाच्या सहनिर्मात्या छोट्या आई माझ्या स्वप्नाच्या नाथ, म्हणजे ह्या 2 बहिणी आज प्रदेशात असते. हा जो चित्रपट येतोय तो त्या गॉडफादरमुळं, जे माझ्या आयुष्यात एक स्वप्न माणूस बघतो की मला कोणीतरी असं भेटेल आणि मग मी एवढा मोठा होईल किंवा कुणीतरी मला जवळ करेल. कारण मी एक शेतकऱ्याचा गावाकडला मंजोडी सारख्या खेडेगावातला मुलगा, माझी खरं तर परिस्थिती नाहीये निर्माता व्हायची. आणि आज मी तुमच्यासमोर निर्माता म्हणून उभा राहतोय.
प्रत्यक्ष भगवंताला येता आलं नाही म्हणून मला माझे अलग नियोजन करत होतो तेव्हा जे नाग भेटले, नाग विश्वनाथ साहेब, त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांसमोर आज उभा राहतोय. आणि स्पॉटबॉय ते निर्माता म्हणजे हे खूप मोठी देणगी आहे मला ईश्वराची म्हणावं लागेल. कारण येणाऱ्या माझ्या स्पॉटबॉय दादाला, दादांना, अनेकांना हे खूप मोठं एक मग प्रेरणा असेल. एक साधा सुद्धा ज्याचं आडनाव येडे, येड्यासारखा ध्यान झपटला. स्वामी विवेकानंद म्हणतात की येडी माणसं जिथे असली येतात आणि शाने ते वाचत बसतात. तसं कदाचित असं होऊ शकतं. त्यासाठी मला पत्रकार बंधूंचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे की एक शेतकऱ्याचा मुलगा, एक स्पॉटबॉय, एक वारकरी संप्रदायाचा मुलगा उभा राहतोय. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय ते अशक्य आहे. भगवंत प्रत्यक्ष येणार नाही, पण त्यांनी तुम्हाला भगवंताच्या रूपात माझ्यासाठी वाटले असं मला वाटतं. जाणून घ्यायचंय की तुमच्या आईला असं का वाटलं की फौजी या सिनेमाला सहनिर्माती म्हणून जोडलं जावं. हॅलो, मी नेहा नाथ. एक गाणं होतं मेरे वतन के लोगो बाय लता मंगेशकर. तुम्ही पण ऐकलं असणार आहे. खूप फेमस गाणं आहे. फर्स्ट स्टँडर्डमध्ये मी ते गाणं ऐकलं होतं. सेकंड स्टँडर्डमध्ये, थर्ड स्टँडर्डमध्ये जाऊन मी कळालं की हे गाणं फक्त 2दा चालतं. ठीक आहे, पूर्ण देशात स्कूलमध्ये फक्त 2दा ऐकायला भेटतं वर्षात. फिफ्थ स्टँडर्डमध्ये गेले, मग कळालं की नाही, आपल्याला काहीतरी करायला हवं. फौजीसाठी आपले जे सोल्जर्स आहेत ते एवढं देशासाठी लढतात, प्राण एकदम हातात घेऊन लढतात आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही. फारसं काही नाही, पण जी पण ऑपॉर्च्युनिटी समोर भेटेल त्याच्यासाठी काही ना काहीतरी करायचं हे माझ्या डोक्यात होतं. मग अलक निरंजन पाहिला घनश्याम दादांचा. ते फॅमिली मेंबर सारखेच आहेत. ते माझ्या मम्मी पप्पांसाठी स्वतःचा मुलगा म्हणूनच त्यांना समजतात. तर त्यांनी अलक निरंजन काढला, आम्ही अलक निरंजन पाहिला. झाल्यानंतर ना त्यांच्या डोक्यात ही कल्पना होती फौजीची. मग तेव्हा त्यांनी आईबाबांना सांगितलं की अशी अशी कल्पना आहे आणि समोर हा मूवी काढायचा आहे. तर थोड्या वर्षांनी मग सुरू झालं, प्रोसेस सुरू झाली. मग आईकडे तो प्रस्ताव आला आणि की असं असं आपल्याला करायचं आहे आणि तुम्ही मला सहकार्य देताल का ह्या गोष्टीसाठी. तर गोष्ट अशी आहे की पप्पांसाठी हे सरप्राईज होतं. त्यांना माहिती नव्हतं, कारण त्यांना आय थिंक तुम्ही हेलिकॉप्टरचा पण सीन आहे, माझे आई बाबा आहेत त्याच्यामध्ये, तर तो सीन त्यांना सरप्राईज म्हणून दाखवायचा होता. तर हे सगळं काही त्यांच्याशी लपवलं होतं, बट आई होती. तर आईने मला विचारलं की बेटा काय करायचं, काही विचार आहेत का तुझे, आपण करायला पाहिजे का. तो म्हटलं आत्ताच ही ऑपॉर्च्युनिटी आहे, ही गेली की नंतर माहिती नाही काय भेटेल, समोर पण येतील तेव्हा पण हेल्प करू. पण घनश्याम दादाला आधीपासून आम्ही बघत आलोय, खूप हार्ड वर्किंग, खूप फोकस्ड, एकदम मोटिवेटेड. तर त्यांचं सगळं काही मेहनत वगैरे बघून मी म्हणाले की नाही, आपण करायला पाहिजे. समोर काहीही हो रिझल्ट, बट आपण जेवढं सपोर्ट होईल तेवढं तरी करायला पाहिजे. आणि तिथून हा पूर्ण प्रवास सुरू झाला.